नमस्कार मित्रांनो, तेजय व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आत्ता आपण चाललो आहोत द्राक्षाच्या मळ्यामध्ये द्राक्ष घेण्यासाठी। गणपती निघाला काय रामशेज किल्ला। आता हा माल व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। आता इथं पॅक करून दुसऱ्या राज्यांमध्ये विकायला घेऊन जातात हे व्यापारी लोक सर्व। आपले असते आता तर किती व्हिडिओ निघले असते आपले बागा असते तर। छान फ्रेश फ्रेश माल आहे बघा सर्व। झाले आवरले बाग। आमचे पूर्वी असेच राहायचे द्राक्ष, लहान होतो तेव्हा। हे छाटणी करताय, थोडेफार खराब मणी असतात ते काढून टाकावे लागतात। का बेदाने होऊन जायचे डायरेक्ट। तो काळीचा होता आणि याचा पण होता। पावडर मारली, हा तिने पावडर मारली बागवर। हा नरम नरम पिवळे पिवळे मस्त चालू नाही कोरोनाच्या वेळेस पोपट पिंगळ्याच्या मळ्यात गेलो होतो आम्ही। चालू नाही द्राक्षांच्या मळ्यात प्रत्यक्ष अनुभव 15 वर्षानंतर। 15-1 वर्ष झाली आम्हाला बागा वगैरे तोडून। पूर्वी आमचा पण बाग एक्सपोर्ट व्हायचा आणि बाकीचा किरकोळ व्यापारी लोक घेऊन जायचे। मस्त मनी मस्त मोठा घड आहे बघा, किती 1 किलोच्या आसपास असला आरामात। फुगवण पण एकदम छान आहे, पण आतमधल्यापेक्षा कडाकडाचेच घ्यायचे, खायला गोड असतात। ते ऊन लागतं ना त्यांना। आणि हे जे मध्ये जे आहे ग्रीन ते एक्सपोर्ट क्वालिटीचे। आता हे एक्सपोर्ट नसतील घरात, पण मग एक्सपोर्टचा मला आधीच निघून जातो। एक्सपोर्टवाल्यांना असे ग्रीन ग्रीन लागतात, या पिवळे नाही जातात त्यांना। कारण मग ते लांबपर्यंत जाऊस तर युरोप इकडे तिकडे जाऊस तर ते टिकून जातात ना। बघा पिवळे पिवळे मस्त लागता गोड। इथून आलो का बॅग नाही ठेवली तर लगेच पळायचो। अच्छा तुरम्या वगैरे तोडायला मित्र कंपनी सगळी शेवटचे। आपले तर हार्वेस्टिंग पण व्हायचे ना स्टार्टिंगला एकदम। माझ्या बागाला पाणी म्हणजे राहील ते दम मारायचं लगेच झाडावर। आता स्वतःचा क्लीन मारेल सेम असेल लगेच निवडायची।
लाल कोणती व्हरायटी? सफेद लाल. नाही नाही फ्लेम. किती दिवस झाले चालू होऊन बागाला? 8. फोन नाही उचलले तू. क्विंटल निघाला तरी 300. $35 किलोच्या आसपास घेतले द्राक्ष. आता काही अण्णा त्यांच्या मित्रांना देणार आहे घरी पण, आणि बाकीचे मी घेऊन जाणार आहे. थोडे कमी पडले गेले आता ते. बागात आल्यानंतर लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी शाळेत असताना, शाळेतनं जेव्हा घरी यायचो, बाग वगैरे चालू असायचा, दप्तर नाही ठेवलं तर लगेच बागामध्ये द्राक्ष घेण्यासाठी जायचो आम्ही. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. छान द्राक्ष राहायचे तेव्हा पण. पूर्वी होते आमच्या भागात खूप द्राक्ष, पण आता काढून टाकले सर्व. पॉल्युशन वगैरे वाढलं, अवकाळी खर्च, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता कोणी जास्त तिकडे द्राक्षाची शेती आता म्हणजे नाहीच करत आता लोक. पूर्वी आमचं मखमाळवाद गाव म्हणजे द्राक्षांचं गाव ओळखलं जायचं. आता हे फडोळच आहे मखमाळवादचेच, पण ते राशेगाव म्हणून आहे पेठ रोडला, तिकडे त्यांचं क्षेत्र आहे. जरा 1 दिवसाचं राहिला आता बघा, उद्या आवरून जाईल. या बाजूने तोडत आलेले, आता फक्त एवढा मधलाच पट्टा राहिला एवढा, उद्या शेवट. छान द्राक्ष एकदम मस्त. शक्यतो खाण्यासाठी जर नाही इच्छा असली ना डायरेक्ट बागातनं, बाग असेल तुमच्या ओळखीच्या लोकांचा कोणाचा, तर हे जे ऊन पडतं ना, उन्हातले ते द्राक्ष घ्यायचे. खूप गोड लागतात ते. साखर खूप छान उतरलेली असते त्याच्यामध्ये, आणि थोडे जे आतमधले असतात ते थोडेसे आंबट असतात, पण हे एकदम गोड. आणि आता सर्व काढून झाल्यानंतर एक चक्कर परत मारतील. छोट्या छोट्या तुरुम्या म्हणतात त्यांना, त्या उरलेल्या असतात, मग त्या घरी खाण्यासाठी ठेवायचो आम्ही जेवण करताना मस्त. चला तर आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. छोटा ब्लॉग आहे हा. अचानक ठरलं, अण्णांनी सांगितलं मला फोन करून की आपल्याला द्राक्ष घेण्यासाठी जायचं आहे.
तर मी त्यांना बोललो तुम्हीच जाऊन या, पण ते बोलले चल एकटाच आहे मी, मला जोडी चाल काही नाही, गाडीत येऊन बसायचं फक्त, बघणं पण होईल. बरं झालं आलो, जरा जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या लहानपणीच्या. मी आता घेऊन झाले द्राक्ष आमचे, आता निघूया. मँगो पण आणि ऑरेंज पण पाहायला लागते कांदा, ऑरेंज पण मस्त लागते म्हटलं.